आरती आवर झाली की नाही तयारी? होतीये हो. हं. गिफ्ट व्यवस्थित पॅक नको का करायला? हो. आणि जिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जायचंय त्या तुमच्या लेकीला तरी आधी येऊ द्या घरी. ती कशी नाही आली अजून? हा नेहमी वेळेवरती येणारा रिक्षावाला आजच उशीर का होतोय त्याला? अहो फोन आला होता त्याचा. काय? तो 4-5 मुलांना घरी सोडतो ना. हं. त्यातला एक मुलगा म्हणे शाळेतच रुसून बसला होता. म्हणजे त्याच्या कुठल्या तरी मित्राबरोबर त्याचा वाद झाला का भांडण झालं काहीतरी म्हणून. येईलच रिक्षावाला 5-10 मिनिटात. काय मुलं घालण्याची? 4-5 वर्षाचा मुलगा पण स्वतःचा इगो जपतोय. आपली प्रिया तशी नाही ना पण. खरंय हा? खूप वेगळी आहे आपली प्रिया. म्हणजे आपला तो बाळ्या आणि समोरच्याचं ते कार्ट म्हणून म्हणत नाहीये मी. अहो सोनालीच्या वाढदिवसाचं गिफ्टही तिनेच स्वतः तयार केलंय. अच्छा. आणि वरनं मला म्हणते कशी की माझ्या फ्रेंडचा वाढदिवस आहे ना, मग तुम्ही कशाला पैसे खर्च करायचे? आहेच माझी मुलगी गुणी. बरं मी एक काम करतो, खाली जाऊन थांबतो. नाही तर मित्रांना अच्छा बाय बाय टाटा करत 5-10 मिनिटं घालवेल. आलोच मी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे सोनाली. थँक्यू. हॅपी बर्थडे सोनाली. थँक्यू. हॅपी बर्थडे सोनाली. थँक्यू. अहो टेरेसवरची सगळी अरेंजमेंट झाली का पाहून येतं का? हो बघतो मी, पण तू मुलांना स्नॅक्स वगैरे देत आधी. हो. आणि इकडचं सगळं आटपलं की मग त्यांना टेरेसवर घेऊन जाऊ. नाही तर अर्ध लक्ष खाणं पिण्यात आणि अर्ध लक्ष जादूचे प्रयोग बघण्यात. असं नको व्हायला. आलोच मी. हो हो. हे घे. काय रे आवडतोय का केक? हा घे. आवडलं? हो. मुलांनो भरपूर खा हा. खूप आणून ठेवलंय. घरी जाऊन जेवला नाही तरी चालेल. हा पोटभर खा. काय रे? प्रिया बाळा भरपूर घेऊन ताटात सोडायचं नाही. जेवढं हवंय तेवढंच घ्यायचं. कळलंय? हो आई तू चिंता नको करूस. महाराज बघतायत माझ्याकडे. मी असं टाकणार नाही. अरे बाळा असं टाकू नये. संपव बरं ते. सोनाली काकू मला पुरे झालं. सोनाली अगं अरे काय चाललंय काय हे? काय झालं आरती? सॉरी श्रेया पण अन्नाची अशी नासाडी माझ्याच्याने नाही ग भावत. तुम्ही घरात गजानन महाराजांचा फोटो लावलाय पण त्यांच्या विचारांच्या अगदी विसंगत वागताय तुम्ही. म्हणजे तू गजानन महाराजांची भक्त आहेस ना? नाही. आय मीन माझ्या सासूबाईंची खूप श्रद्धा होती महाराजांवर. त्या खूप करायच्या त्यांचं. पण मला त्यांचे विचार चरित्र वगैरे फारसं काही माहिती नाहीये. श्रेया अगं अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. त्याचा असा अनादर करू नये ग. तू मुलांना आग्रह करून वाढलंस आणि त्यांनी प्लेटमध्ये किती सोडलंय पाहिलंच ना तू? अगं पण आपल्या घरी आलेल्यांना आग्रह करायला नको का? श्रेया अगं ती लहान मुलं आहेत. त्यांना कळत नाही आपण किती घ्यावं. पण आपल्यालाही हे कळू नये का ग? सॉरी श्रेया, मी तुमच्याच घरात येऊन तुला हे सगळं बोलतीये. पण त्या काळी गजानन महाराजांनी अन्नाचं महत्त्व सांगितलं होतं आणि या काळात ते तंतोतंत पाळण्यासारखं आहे. काय सांगितलं होतं महाराजांनी? आई आई पुरे ना आम्हाला जादूचे प्रयोग बघायचे. आपण ते नक्की बघू बेटा. पण यावर्षी आपण तुझा वाढदिवस थोड्या वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करायचा का? हे बघ मी तुला एक गोष्ट सांगते. तुझ्या सगळ्याच फ्रेंड्सना सांगते. आयुष्यात त्याचा खूप उपयोग होईल तुम्हाला. काकू प्लीज. असं नाही करायचं सोनाली. आमच्या हातून इतकीच मोठी चूक झाल्याशिवाय काही तू असं बोलणार नाहीस. सोनाली
सांगू दे तिला गोष्ट सांग. बंकटलाल अगरवाल नावाचा स्वामींचा एक खूप निस्सीम भक्त होता बरं का. बंकटा, तुला काहीतरी बोलायचं आहे ना? बोल. महाराज, बोल बंकटा, ऐकतोय आम्ही. तुमच्या सहवासात मी अधिक काळ असतो हे मी माझं भाग्यच समजतो. पण असे अनेक भक्तगण आहेत जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत, पण त्यांना तुमचं दर्शन घडत नाही. हं? माझ्या घरात तुमचा दर्शन सोहळा आयोजित करावा अशी इच्छा अनेक भक्तगणांनी माझ्यापाशी बोलून दाखवली. तुमची जर परवानगी असेल तर बंकट, क्षमा करा महाराज. मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनाच काही जवळ करत नाही, पण येणाऱ्या भक्तगणांमधनं कोण खरा आहे कोण खोटा आहे याची पारख आपण करू शकता. खोट्यांना तांदळाच्या खड्याप्रमाणे तुम्ही बाजूला ठेवू शकता. हे काय मी तुम्हाला सांगायला नको? बंकटा, फार बोललास. बरं, येऊ आम्ही. महाराज, महाराज. बंकटलाल, अरे मंगतराम, अचलपूरून कधी आलात? आज सकाळीच आलो. असं? हे कोण? हा काय प्रकार आहे? यांच्या अंगावर तर धड कपडेही नाहीत. मंगतराम, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये, तसंच संतांचंही. म्हणजे हे आमचं दैवत आहे. आमची गुरु माऊली गजानन महाराज. असं असं हेच का ते गजानन महाराज? अचलपुरात त्यांची ख्याती ऐकली होती, पण हे मूळचे कुठले? मंगतराम, पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारताय. अहो, गंगा ही गंगा असते. गंगेचा उगम कुठे झाला, अस्त कुठे होतोय, हे असे प्रश्न का पडावे? गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये आपण आपलं आयुष्य पवित्र करून घ्यायचं असतं. आपण भाग्यवान आहोत. साक्षात परमेश्वर आपला पांडुरंग गजानन महाराजांच्या रूपात आपल्या सहवासात आलेला आहे. त्यांच्या सहवासामध्ये मी स्वर्गलोकीचा अनुभव घेतला. येईल त्याची प्रचिती तुम्हाला येईल. त्यांचा दर्शन सोहळा आमच्या घरी आयोजित केलेला आहे. आपण अवश्य यावं. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय बाकी सगळं बरं चाललंय ना तुझं? ह, छान चाललंय इच्छाराम. तुझं कसं चाललंय? उत्तम. एका गावात राहत असून मात्र तुम्हा दोघा भावांची इतक्या दिवसांनी गाठभेट घडते, हे काही बरोबर नाही भाऊजी. बंकटला वेळ कुठे असतो हल्ली? कारोबार आटपला की हा गजानन महाराजांच्या सेवेत. तू वेळ काढतोयस का? मला बोलतोयस ते? मागे बापूंना बरं नव्हतं त्यावेळेला घरी आला होता, पण त्याला सुद्धा 4 महिने होऊन गेले. अरे, या दुकानामुळे हल्ली कुठे जायला यायला वेळच मिळत नाही रे. पण तुझ्या त्या गजानन महाराजांना भेटण्याची, त्यांचं दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे आमची, पण तो योग काही जुळून आलेला दिसत नाही अजून. खरंच भाऊजी, आम्हाला सुद्धा महाराजांचा दर्शनाचा योग घडवा ना. अहो, लांबून लांबून लोक येऊन दर्शन घेऊन जातात आणि आम्ही मात्र अजूनपर्यंत दर्शन घेतलेलं नाही. बहिणी, त्यासाठीच तर मी मुद्दाम आलोय. महाराजांचा दर्शन सोहळा मी आयोजित केलेला आहे. हा, तुम्ही दोघांनी अवश्य या. आणि आणखीनही काही भक्तगण असतील तर त्यांनाही घेऊन या. येऊ नक्की येऊ. उद्या दुकान बंद ठेवावं लागेल, पण येऊ. आणि हो, येताना भेटवस्तू म्हणून दागदागिने, पैसे असं काही आणू नका. महाराज योगी पुरुष आहे, साक्षात परमेश्वराचा अवतार आहेत. ते अशा वस्तूंना स्पर्श देखील करत नाहीत. अहो भाऊजी, असं कसं म्हणताय तुम्ही? देवाला जाताना आपण रिकाम्या हातांनी जातो का? आणि पंचपक्वान्नाचा नैवेद्य बनवून आणला तो तर महाराज नक्की स्वीकारतील ना? स्वीकारतील, नक्कीच स्वीकारतील. ठरलं तर मग दोघांनी अवश्य यायचं. हो. अहो पण भाऊजी, असेच कसे जात आहे? इतक्या दिवसांनी आला आहात ना? ते काही नाही. मी जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही तुम्हाला. बहिणी, खरं तर तुमचा आग्रह मला मोडवत नाही, पण काय करू, बऱ्याच भक्तगणांना मला आमंत्रण द्यायचंय आणि वेळ फार थोडा आहे. पण तुम्ही दोघांनी अवश्य यायचं. बरे, अहो तुम्हीच काहीतरी सांगा ना त्यांना. तो ऐकणार आहे का?
आधी महाराजांचं सेवा कार्य, मग बाकीचं सगळं काय. खरंय, दोघांनी या. येतो मी. शेवटी दर्शनाचा योग जुळून आलाच तर नाही. अगं माझ्या नावातच राम आहे, इच्छा राम. आपण फक्त इच्छा व्यक्त करायची, महाराज तथास्तु म्हणणार. आता आपण आणखी श्रीमंत होऊ, खूप श्रीमंत. हनुमान जयंतीचा दिवस उजाडला. बंकटलालच्या घरी उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली. अहो, एवढं मोठं शिवधनुष्य पेलतो आहोत आपण. महाराजांचा आपण आपल्या घरात दर्शन सोहळा आयोजित केलाय. झेपेल ना हो आपल्याला? झेपेल का? एवढं कसं सहज बोलता हो तुम्ही? अहो, तुम्ही आमंत्रण केली आहेत ती सगळी माणसं तर येतीलच, पण आपल्या घरी महाराज येणार आहेत ही गोष्ट कानोकानी जाऊन त्यांचे आणखीही काही भक्तगण येतील. एवढ्या लोकांची उठबस करणं म्हणजे, हे बघा, आपल्याकडनं काही करायचं राहून गेलं ना तर सगळ्या जननिंदेला सामोरं जावं लागेल आपल्याला. याचा तरी काही विचार केलाय? तसं काहीही होत नाही. आणि मुळात आपण करतो आहोत हा विचारच मनातून काढून टाक. आपण निमित्त मात्र आहोत. आपल्याकडनं करवून घेतात ते महाराज. म्हणजे असं बघ की महाराजांची सेवा करता करता महाराजांचा दर्शन सोहळा आपल्या घरी ठेवावा हे माझ्या मनात कसं काय यावं? कोणी सुचवलं ते? कुणी बरं? अर्थात महाराजांनीच. महाराजांनी? अगं, महाराज कसं काय म्हणतील की बंकट माझा दर्शन सोहळा ठेव, त्यानिमित्तानं मला समाज प्रबोधन करायचंय. महाराजांनी त्यांच्या मनातला विचार हे माझ्या तोंडून वदवून घेतलाय. असंही होत असतं का? हो, असंच होतं. गुरु माऊली त्यांच्या भक्ताच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी जे काही हिताचं करता येईल ते करून घेत असतात. आपण निमित्त मात्र असतो. आणि हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. महाराज करून घेतील. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गीता, तू काय करतेस? काही नाही, मी जिलेबी खाल्ली नाही, शपथ सांगते. हात सुद्धा लावला नाही. गजानन महाराजांची शपथ. मला मारू नका. अगं अगं, इकडे माझ्याजवळ ये. हे बघ, मी तुला कधी रागवले आजपर्यंत? कधी मारलंय तुला? तुला जिलेबी खायची आहे ना? नाही. हे बघ, मला सगळं कळतं. मी रागवेन म्हणून तू खोटं बोलतेस ना? थांबा, मी तुला जिलेबी देते. हे घे, हा जिलेबी खा. आणि जे हवं असेल ते मागायचं ना, लाजायचं कशाला? खा, जिलेबी खा. अहो, तू काय करतेस कळतंय का तुला? महाराजांना दाखवायचा नैवेद्य या मोलकर्णीच्या मुलीला खायला घालून उष्टावतेस. असला उष्टावलेला नैवेद्य खायला घालणारेस महाराजांना? अहो, मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात ना, निष्पाप असतात ती. आणि जिलेबी बघून तिच्या तोंडाला आलेलं पाणी मी बघितलंय. एखाद्याची अन्नावर जर लालसा झाली असेल तर त्याला जेवू द्यायचं ना, आपल्यालाच पुण्य मिळेल त्यात. तू मला पाप पुण्य नको शिकूस. असला उष्टा नैवेद्य महाराजांना खायला घातला तर त्यांचा कोप होईल. आपली भरभराट व्हावी म्हणून चाललोय आपण महाराजांकडे, भिकेला लागण्यासाठी नाही.
ए चल गे भिकारडे, चल चालती हो. आणि तू जायचंय ना आपल्याला, चल कामाला लाग. कोण का तू? ये मुली आत ये. कोण तू? माझं नाव गीता. गजानन महाराज येणार आहेत ना तुमच्या घरी? हो तर, पण तू कोण? कुठल्या गावची? याच गावची. मला की नाही गजानन महाराजांना भेटायचंय. जरूर भेट हो, पण तुझे आई बाबा कुठे आहेत? त्यांना न सांगता आले मी. काय? त्यांना न सांगता आलीस? अगं एवढीशी चिमुरडी तू, ते शोधत असतील ना तुला. मला की नाही गजानन महाराजांना विचारायचंय की ते देव आहेत का? हो तर, तुला माहितीये गजानन महाराज की नाही मोठे अवतारी पुरुष आहेत, म्हणजे देवच ते. पण तू काय विचारणारच त्यांना? मी त्यांना विचारणार आहे की ते सगळ्यांना मुलं ही देवाघरची फुलं आहेत असं खोटं का सांगतात? गीता, एक जिलेबी खाऊन मी जर भिकारडी होत असेल तर मग मी देवाघरचं फुल कशी? बाळा मला सांगशील का नक्की काय झालंय ते? माझी आई इच्छाराम अगरवाल यांच्या घरी मोलकरणीचं काम करते.